राजमाता माजिजाऊ, युग प्रवर्तक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर व ज्यांचं समाजाप्रती बहुजन समाजाप्रती मोठं योगदान असलेले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय। मी प्रथमतः स्पष्ट करू इच्छितो, अक्कलकोटमध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आमचाही काही संबंध नाही। त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो। मग त्यांनी काय तर 8-9 तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे। मी म्हणलो करा, म्हणलं मी येतो, म्हणलो येतो म्हणताना मग काय झालं, त्यांनी म्हणले आम्ही प्रवीण दादाला बोलवणार आहेत। मग म्हणलो माझे जुने स्नेही आहेत, म्हणलो माझे जुने संबंध आहेत, खेडेकरांची जुने संबंध आहेत। मग त्यांनी असं बोलताना मी प्रवीण दादाला फोन लावला, दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले, तुम्हाला बोलवणार आहेत। राजे येतो म्हणाले, इथंपर्यंत झालेलं आहे। मग नंतर 11-12 तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होता, त्यानंतर 13 तारखेला इथला कार्यक्रम होता। त्यांना यायला उशीर झाला, मी इथं शेतावरच होतो। त्यांची माझी भेट झाली, दादा आमची भेट झाल्यानंतर कार्यक्रमाला उशीर झाला होता। दादा म्हणले तुम्ही चला म्हणले पुढं, कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का, चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे। नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेट्टे साहेब आहेत, मी त्यांच्यावर येतो, तुम्ही पुढं चला। जर तरी माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मीच झेललो असतो, शाईपेक माझ्यावरच झाली असती, मलाच मारहाण झाली असती। हे प्रसंग म्हणजे दादाच्या ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं, पण दादा आले नाहीत, त्यामुळं ते मी पुढं गेलो। पुढे गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही, असं हे घडलं। मग तिथं ते डीजेचं दणदणाट, आपलं हलग्या तुतारी हे ते होतं। मी मंगल कार्यालयात गेलो,